नुकतंच देशाची लोकसभेची विशेष अधिवेशन राज्यसभेचे विशेष अधिवेशन 16, 17, 18 या 3 दिवसात पार पडलं. या अधिवेशनात 3 विधेयक, एक विधेयक होतं ते कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल 131वे विधेयक जे होतं घटना दुरुस्तीचं, त्याचबरोबरीनं परिसीमन म्हणजे डिलिमिटेशनचं बिल आणि युनियन टेरिटरीज ऑफ इंडियाचं बिल, 3 विधेयक या ठिकाणी त्यांनी आणले होते. दुर्दैवानं भाजपच्या मनासारखं करून घेण्यात त्यांना ह्या 3 दिवसात शक्य झालं आणि त्याचं निश्चित दुःख आणि खंत ही सगळ्यांना आहे. पहिल्या दिवशीपासून हे स्पष्ट होतं की भाजपला कुठल्याही परिस्थितीत महिला आरक्षण येणाऱ्या 29च्या निवडणुकीला आणायचं नाही. 2023 साली महिला विधेयक मंजूर होऊन त्या ठिकाणी पडलं होतं. 2023 पासून 17 एप्रिल 2026 पर्यंत, सप्टेंबर 23 ते एप्रिल 26 पर्यंत त्यांनी त्याचं अध्यादेश नोटिफिकेशन जे काढायचं असते एखादं बिल मंजूर झाल्यावर, 23ला बिल मंजूर झालेलं बिलाचं अध्यादेश सुद्धा, नोटिफिकेशन सुद्धा त्यांनी एप्रिल 17ला रात्री उशिरापर्यंत काढलं नव्हतं, पाटेपर्यंत काढलं नव्हतं. आणि त्यामुळे त्यांना हा कुठल्याही परिस्थितीत महिला आरक्षण लोकसभेत आणि विधानसभेत द्यायची जरासुद्धा इच्छा नव्हती. ते स्वतःच त्यांनी ड्राफ्ट केलेलं जे बिल होतं, जे विधेयक होतं, जे 23ला मंजूर झालं, त्यात त्यांनीच स्वतः टाकून घेतलेलं की हे महिला आरक्षण लागू करायच्या अगोदर जनगणना झाली पाहिजे, त्यानंतर परिसीमन झालं पाहिजे म्हणजे डिलिमिटेशन झालं पाहिजे, मग येणार त्यानंतरच्या निवडणुकीत ते लागू होणार. ह्यांना जर खरोखर महिला आरक्षण लागू 29च्या निवडणुकीत करायचं होतं तर त्यांनी आत्तापर्यंत जनगणना संपवून डिलिमिटेशन करून हा मुद्दा मार्गी लावला असता. मात्र मी लोकसभेतही सांगितलं, लोकसभेत हा विषय मांडताना मी सांगितलं की इंग्रज ज्यावेळी होते 1911 पासून 21, 31, 41 पुन्हा आपण सत्तेत आल्यावर म्हणजे आपल्या स्वदेश स्वतंत्र झालं 51, 61, 71ला युद्ध झालं चायना बरोबर, 71च्या युद्धात सुद्धा 91 साली फायनान्शियल क्रायसिस आलं, सगळं देशाचं सोनं घाट ठेवायला लागलं, तरी सुद्धा 2001ला 2011ला ह्या सगळ्या डेकेडल सेन्सस जे आपण म्हणतो, तर डेकेडल सेन्सस वेळेत पूर्ण झालेला आहे. आपण यशस्वी प्रधानमंत्री स्वतःला ते म्हणून घेतात, पण सेन्सस घेण्यात, जनगणना घेण्यात ते अयशस्वी ठरलेले आहेत. आणि हे अयशस्वी ठरण्याचं एकमेव कारण आहे, कुठल्याही परिस्थितीत त्यांना जातीय जनगणना करायची नाही आहे. कुठला तरी निमित्त घेऊन त्यांना हे पुढे ढकलत राहायचं आहे आणि जनगणना झाली तर आरक्षण द्यावं लागणार म्हणून त्यांनी ही जनगणना लांबवत राहिली. आज हा जो विधेयक आणलेला त्याला माहीत होता, असं कधीच म्हणता येणार नाही की आम्हाला महिला आरक्षण द्यायचं आहे, पण आमचा त्यात राजकीय फायदा होऊन आमच्या मनाप्रमाणे मतदारसंघ रचना करायची परवानगी असेल तर आम्ही महिला विधेयकांची अटी शिथिल करू. खरं म्हणजे खूप सोपं गणित होतं. ह्या विधेयकात दिलं होतं की जनगणना आणि त्यानंतर डिलिमिटेशन, ते 2 अटी काढायचा. एकच जर अमेंडमेंट दुरुस्तीचा विधेयक त्यांनी महिला विधेयकात नारी शक्ती जो त्यांनी अधिनियम काढलेला आहे, तो नारी शक्तीच्याच विधेयकाला दुरुस्तीचा एक त्यांनी विधेयक आणला असता की त्या अटी जी आहेत की जनगणना आणि डिलिमिटेशन व्हायला पाहिजे आरक्षणाच्या आधी, ते अट काढून टाकली असती, सगळ्यांनी साथ दिली असती. 543 पैकी 1/3 म्हणजे 181 जागा त्या महिलांसाठी आरक्षित झाल्या असतात. त्या ठिकाणी लोकसभेत मतदान करणाऱ्या व्यक्तीला ही माहिती होती, कल्पना होती की जर आरक्षण पडलं का त्याच्यात माझा स्वतःचा मतदारसंघ सुद्धा राखीव होऊ शकेल. तरी सुद्धा या ठिकाणी सगळ्यांनी मनाने त्या ठिकाणी पाठिंबा देण्याचं ठरवलं. भाजपला महिलांना आरक्षण द्यायचं नाही आहे, फक्त राजकारण करायचं आहे. हे तुम्ही बघितलं असेल, विधेयक नामंजूर झाल्या 2 मिनिटात आम्ही सगळी पायरीवर आलो आणि ह्यांच्याकडे आमच्या विरोधातले प्लॅकार्ड, पोस्टर हे आधीपासून तयार होते. हा पूर्ण जो प्रकार घडला हा राजकीय हेतूसाठी करायचा प्रयत्न केला. त्या बेंगॉलच्या आणि तमिळनाडूच्या निवडणुकीत फायदा होण्यासाठी प्रयत्न केला, तो पूर्ण अपयश ठरलेला आहे. तुम्हाला कसा मिळालं, काँग्रेस पक्ष पहिला ह्या देशाच्या मोठ्या पार्टीची अध्यक्षा म्हणजे आणि बेसंत हे
1819 साली काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या. तिथून ते आता सोनिया गांधींपर्यंत आमच्या महिला अध्यक्षांची परंपरा राहिलेली आहे. पहिल्या महिला प्रधानमंत्री या देशाला काँग्रेस पक्षाने दिलं. पहिल्या महिला अध्यक्ष सभागृहाच्या लोकसभेच्या ह्या सुद्धा काँग्रेस पक्षानेच दिल्या. पहिले उपराष्ट्रपती महिला काँग्रेसने त्या ठिकाणी राज्यसभेच्या सभापती काँग्रेस दिल्या. राष्ट्रपती सुद्धा पहिल्या महिला प्रतिभाताईंच्या पाटील यांच्या निमित्तानं काँग्रेसने दिलेला आहे. राजीव गांधींनीच पंचायती राजमध्ये महापालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायती ह्या सगळ्या पंचायती संस्थांना आरक्षण महिलांचं हे काँग्रेस पक्षाने दिलं होतं. आणि महाराष्ट्रात शरद पवारसाहेब मुख्यमंत्री असताना काँग्रेस पक्षाच्याच सरकारनं 50% महिलांना सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण दिलं होतं. काँग्रेस पक्ष जास्तीत जास्त महिला ह्या राजकारणात त्यांचे मुद्दे मांडता यावेत, सभागृहात येतावं यासाठी आरक्षण द्यायचं काम केलेलं आहे. आजपर्यंत भाजपने कुठलंही काहीही केलं नाहीये. आकडे सांगतात 2014 पर्यंत ह्या देशाच्या जेवढे आता महिला आरक्षण असलेले राज्य आहेत त्यापैकी 70% राज्य ही 2014 पूर्वी महिला आरक्षण राज्य स्थानिक स्वराज्य संस्था आले होते. भाजप सत्तेत आल्यानंतर फक्त 4च राज्य अशी आहेत तिथं भाजप 2014 सत्ता आल्यानंतर त्या ठिकाणी महिला आरक्षण त्यांनी आणलेलं आहे.